मंडळी गेले 2 महिने भारतात एक युद्ध सुरू होतं IPL नावाचं. 10 संघांच्या एकूण 250 खेळाडूंमध्ये चालणारं हे युद्ध 2 महिने करोडो भारतीयांच्या डोक्यातही सुरू होतं. त्यात चौकाचौकात कट्ट्यावर मित्रांच्या मैफिलीमध्ये आपल्या फेवरेट टीमला सपोर्ट करणं आणि दुसऱ्याच्या टीमला खाली दाखवणं हेच सुरू असतं. आपली फेवरेट टीम फायनल जिंकल्यावर आपल्याला तर मित्राला वर्षभर चिडवायला कारण मिळालं, पण आपण जिंकलेल्या RCBला नेमकं किती आणि काय काय मिळालं हे आपण आपल्याला माहिती पाहिजे ना. त्यासोबतच होम ग्राउंडवर फायनल हरलेल्या गुजरातला काय मिळालं की नाही. 776 धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या आपल्या बहुत हार्ड हिटर वैभवला आणि 29 विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकलेल्या कगिसो रबाडाला काय बक्षीस मिळालं. सोबतच फायनलला प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या विराटला किती बक्षीस मिळालं. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे एकमेकांच्या टांगा ओढत टोटल 10 पैकी 6 टीम त्यांच्या चाहत्यांना पुढच्या वर्षी नक्की अशी आशा लावून आल्या पावली माघारी गेल्या. त्यांच्याबद्दल तर काय बोलायलाच नको. आपली लाडकी गतवर्षीची विजेती विराटची RCB, आपल्या शेजारची GT, आपल्या डाव्या हाताची म्हणजेच हैदराबादची SRH आणि लांब तिकडची राजस्थान रॉयल्स अशा 4 टीम प्लेऑफ्स मध्ये आल्या. मग 26 तारखेला पहिली क्वालिफायर झाली RCB आणि गुजरात टायटन्स मध्ये. ते जिंकले RCBनी आणि गेले ना डायरेक्ट फायनलला. गुजरातच्या पॉइंट्स टेबलला मान देऊन त्यांना अजून एक चान्स द्यायचा ठरला आणि मग एलिमिनेटर हैदराबाद आणि राजस्थान मध्ये झाली. त्या मॅच मध्ये वैभवनं हैदराबादच्या बॉलर्सला इतकं धुतलं की त्यांचे बॅट्समन घाबरले आणि टपाटप आउट झाले. त्यानंतर राजस्थान गुजरात सोबत सेकंड क्वालिफायर खेळायला आली आणि हैदराबाद बिचारी घरी गेली. काव्या मारांसाठी थोडं वाईट वाटलं बरं का, पण करता काय आता. असो. दुसरी झाली क्वालिफायर, ती म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये. वैभवच्या एकट्याच्या जीवावर राजस्थाननं गुजरातला 215 रनाचं आव्हान दिलं, पण गुजरातचा सेनापती शुभमन गिलनं शतक करून विजय मिळवत दिमाकात फायनलमध्ये एंट्री टाकली. काल RCB आणि गुजरातमध्ये फायनल झाली, ती आपण सगळ्यांनी पाहिलीच. RCBनं विराटच्या स्वॅग मध्ये मॅच जिंकली, ते पण पाहिलंच. पण त्यांना काय काय आणि किती किती बक्षीस मिळालं आणि जिंकणाऱ्या टीम सोबत अजून इतरांना नेमकं काय काय मिळालं ते सगळंच आता या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला माहितीये का, IPL मॅच मध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक प्लेअरला प्रत्येक मॅचला 7.5 लाख रुपये मिळतात. इथं एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे, म्हणजे की भारताकडून 5 दिवसांची एक इंटरनॅशनल टेस्ट मॅच खेळल्यावर प्लेअरला 15 लाख रुपये मिळतात. वन डे मॅच खेळल्यावर 6 लाख रुपये मिळतात. इंटरनॅशनल T20 मॅच खेळल्यावर 3 लाख रुपये मिळतात आणि इथं IPL ची फक्त एकच मॅच खेळला तर डायरेक्ट 7.5 लाख मिळतात. 4-5 तासात चक्क 7.5 लाख रुपये. बरं, जो प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो त्याला 1 लाख वेगळे मिळतात. म्हणजे पर डे रोजंदारी 8.5 लाख रुपये. आणि कालच्या फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विराटला तर 5 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. म्हणजे बघा तुम्हीच आता. म्हणजे IPL मध्ये दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्यातला पहिला म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड. पूर्ण सीझन मध्ये व्यवस्थित सगळे नियम पाळून एकदम शिस्तीत खेळ भावना जपत जी टीम खेळते त्या टीमला हा पुरस्कार मिळतो. यावर्षी हा पुरस्कार किंग्ज 11 पंजाब टीमला मिळाला. त्यात 10 लाख रुपये रक्कम आणि ट्रॉफी देतात. त्यानंतर येतो तो कॅच ऑफ द सीझन अवॉर्ड. याचं बक्षीस असतं 10 लाख रुपये आणि यावर्षी कॅच ऑफ द सीझन मिळालाय KKRच्या मनीष पांडेला. त्यानंतर येतो सर्वाधिक चौकार मारणारा प्लेअर, त्याला पण बक्षीस असतं 10 लाख रुपयांचं. यावर्षी हा पुरस्कार मिळालाय गुजरातच्या साई सुदर्शनला. त्यानं सीझन मध्ये 75 फोर मारलेत. त्यानंतर सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या प्लेअरला अवॉर्ड दिला जातो. तर यावर्षी कुणाला मिळालाय हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या नन्ना मुन्ना हा हिटर वैभव सूर्यवंशीला, कारण त्याने यावर्षी 72 सिक्स मारून जो काही धमाका केलाय तो या अगोदर क्रिस गेलने केलेला होता. पण आता लवकर परत कुणी करेल असं वाटत नाही. वैभवला याचे 10 लाख रुपये वेगळे मिळाले. त्यानंतरचा अवॉर्ड असतो तो म्हणजे सुपर स्ट्रायकर अवॉर्ड आणि तोही वैभवलाच मिळाला. त्याला याचेही 10 लाख रुपये आणि टाटा सियारा कार मिळाली. आता गंमत बघा ना, म्हणजे वैभवचं वय 15. आता ह्या वयात आपल्या भारतात कुठं ड्रायव्हिंगचं लायसन मिळतं का? पण वैभवला डायरेक्ट कारच मिळाली आहे. अर्थात ही काय त्याची पहिली कार नाही आहे, पण इथं आपलं लायसन्स एक्सपायर व्हायला आलं आणि आपल्याकडे अजून कार नाही आणि हो पोरगा त्याला लायसन मिळेपर्यंत किती कार जिंकतोय काय माहित आता. बरं जाऊ दे, हा विषय नाही आपला. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन. तो अवॉर्ड परत एकदा वैभव सूर्यवंशीलाच मिळालाय. परत त्याचे वेगळे 10 लाख त्याला मिळाल्यात. त्यानंतरचा पुरस्कार आहे तो म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर.
आणि तो पण मिळालाय वैभव सूर्यवंशीलाच. अरे बाकीच्यानं खेळावं का नाही राव, हा पुरस्कार 15 लाखांचा असतोय. त्यानंतर सगळ्यात जास्त डॉट बॉल्स टाकणाऱ्या बॉलरला मिळतो ग्रीन डॉट बॉल्स अवॉर्ड आणि तो मिळाला यावर्षी मोहम्मद सिराजला. त्याने पूर्ण सीझन्स मध्ये सगळ्यात जास्त डॉट बॉल्स म्हणजे 172 डॉट बॉल्स टाकले. त्यासाठी त्याला 10 लाख रुपयांचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर आपले आवडते म्हणजे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप अवॉर्ड येतात. या दोघांनाही 10 लाखच मिळतात, पण यांचं नाव मात्र आयपीएलच्या इतिहासात कायमच नोंद होतं. पर्पल कॅप म्हणजे या सीझन मध्ये ज्यानं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आणि आपल्या बॉलिंगच्या जीवावर दहशत निर्माण केली. या पुरस्कारासाठी यावर्षी आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार आणि राजस्थानच्या कगिसो रबाडा यांच्यामध्ये चांगलीच चुरस लागलेली होती. पण शेवटी रबाडानं 29 विकेट्स घेऊन हा मान मिळवलाय. ऑरेंज कॅप साठी यावर्षी वैभव सूर्यवंशी आणि साई सुदर्शन रेसमध्ये होते. पण वैभव फायनल न खेळूनही टोटल 776 रन्स बनवून हा त्यानं वेगळा पुरस्कार जिंकला. त्याचे 10 लाख वेगळे. 15 वर्षांचा वैभव नेमका किती रुपये घरी येऊन गेला आता त्याची टोटल तुम्ही करू नका, मी सांगतो ना, कशाला काळजी करताय. त्याला टोटल मिळालेत 55 लाख रुपये आणि ते घेऊन जायला एक टाटा सियारा कार बी भेटली त्याला. म्हणजे 15 वर्षांचं वैभव एकाच आयपीएल मध्ये 5 मोठे पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरलाय. त्यानंतर म्हणजे आता येऊ मूळ मुद्द्यावर, म्हणजे कोणत्या संघाला किती पैसे मिळाले. जो संघ पहिली लिमिटर पराभूत होऊन बाहेर जातो तो 4थ्या स्थानावर जातो. म्हणजेच या वर्षीचा सनरायझर्स हैदराबाद या 4थ्या स्थानावरच्या संघाला यावर्षी सुमारे 6.5 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर 3ऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाला म्हणजेच दुसरी क्वालिफायर पराभूत म्हणून जो बाहेर जातो म्हणजे यावर्षी राजस्थानला 7 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर उरले फायनल खेळणारे 2 संघ. त्यातल्या पराभूत संघाला म्हणजेच गुजरात टायटन्सला मिळाले तब्बल 12.5 ते 13 कोटी रुपये. आणि IPL 2026च्या ट्रॉफीवर आपल्या बँगलोर ग्रामपंचायतचा सही शिक्का मारणाऱ्या सरपंच विराटच्या विजयी आरसीबीला मिळाले तब्बल 20 कोटी रुपये. बघा मग मंडळी, अशी ही सगळी आकडेमोड. तुम्ही म्हणाल 20 कोटी तर त्यांचे नाश्त्या पाण्यालाच गेले असतील, पण मंडळी त्यांच्यासाठी हा प्रश्न पैशांचा नाहीच ना. पैसे तर त्यांनी IPL सुरू होण्या अगोदरच वेगवेगळ्या माध्यमातून कमावलेले असतात, पण ते खेळतात नावासाठी, विजयश्री नाव करून घेण्यासाठी आणि चाहत्यांना गोड आठवणी देण्यासाठी. हे 10-15 लाख रुपये तर प्लेअरसाठी काहीच नाही. ते तर त्यांनी काही केलं नाही तरी त्याला प्रत्येकाला मिळणारच आहे. पण प्रत्येक प्लेअर खेळतो नाव कमवायला, इतिहास घडवायला. म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे, IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तरच आपल्या भारताच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. आणि या सर्वांचं तेच तर स्वप्न असते की बाबा एकदा तरी इंडियाच्या ब्लू जर्सीवर त्यांना त्यांचं नाव प्रिंट झालेलं बघायचं असते. IPL मध्ये तर आपलेच प्लेअर असतात, पण आंतरराष्ट्रीय मध्ये देशासाठी खेळून त्यांना करोडो भारतीयांचं मन जिंकायचं असतं. म्हणजे IPL ने आपल्या देशाला आणि जगाला खूप नवे प्लेयर्स दिले आहेत. आता वैभव सूर्यवंशीच बघा ना, त्याने मागचं आणि हे IPL गाजवलंच, पण त्याची दहशत आता जगातल्या सगळ्या टीम्स पर्यंत जाऊन पोहोचली आहे. लवकरच तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही हवा करणार आहे. आज भारतात नेट प्रॅक्टिस करत असलेले कितीतरी चिमुकले प्लेयर्स मला वैभव सूर्यवंशी सारखा बॅट्समन व्हायचा आहे असं म्हणायला लागले आहेत. हेच तर पाहिजे असतं एका प्लेअरला. बाकी पैसा काय हात का मेल जायचा आहे, अर्थात त्यांच्यासाठी. असो, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं या वर्षीचा IPL, यंदाची ट्रॉफी वैभव सूर्यवंशीने गाजवली आणि विराटने उंचावली. मला तर वाटतंय फायनलला वैभव सूर्यवंशी असता तर जरा अजून मजा आली असती. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बरेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.